नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची अपडेट। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता याच महिन्यात या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू झाली। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण होत असतानाच नमो शेतकरीची योजनेचे जे 2 हप्ते रखडलेले आहेत, आता ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्या प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच 8वा आणि 9वा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपणार आहे। राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 2 हप्ते मिळतात। आतापर्यंत 7 हप्ते त्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या पार पडलेले आहेत। आता सर्व शेतकरी 8वा आणि 9वा हप्त्याची वाट बघत आहे। गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया अडकली होती, पण आता सर्व अडथळे हे दूर झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये काय तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या सुद्धा आपण बघणारच आहोत। नोव्हेंबर 2025 पासून हप्ता वितरण सुरू करण्याचे काम ठरले होते, मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सामान्य प्रवर्ग यांच्या निधी वाटपासाठी वेगवेगळ्या लेखाशीटची गरज होती। यामुळे प्रक्रिया ही अडकली होती। शेतकरी मित्रांनो, पण आता या प्रक्रियेला वेग आलेला आहे, म्हणून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट दोन्ही हप्ते 4000 रुपयांचे जमा होणार आहे। आता 2026च्या अर्थसंकल्पामध्ये काय मोठी तरतूद झाली या हप्त्यासाठी, तर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 696 कोटी रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 575 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। यामुळे तिन्ही प्रवर्गासाठी स्वतंत्र निधी व्यवस्था झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, 9 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पात ऐतिहासिक निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता तो निर्णय काय आहे, तर शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा महत्त्वाचा निर्णय 9 मार्च 2026 रोजी घेण्यात आला। राज्य शासनाने अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी स्वतंत्र लेखाशीट तयार करण्यास मंजुरी दिली। यापूर्वी पहिले 7 हप्ते सामान्य प्रवर्गाच्या एकाच वितरण झाले होते। आता तिन्ही स्वतंत्र लेखाशीटचा वापर करून हे दोन्ही हप्ते रखडलेले आहेत। आता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जाणार आहे। आता सर्व शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की हप्ता आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, या हप्त्याची शक्यता जर बघितली म्हणजे 8वा हप्ता, 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।